कराड येथे महाराष्ट्र केसरी कोळे मैदान पार पडते आणि आज खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचे लाडके प्रसिद्ध बैलगाडा मालक प्रवीण शेठ दसवडकर यांचा घरचा साथ मानावा लागेल। ही जोडी फायनलसाठी पात्र राहिली आणि महाराष्ट्र केसरीचा गुलाल मिळवला आहे। पहिल्यांदा आपलं हार्दिक अभिनंदन शेठ। धन्यवाद। काय सांगाल आजचा आनंद महाराष्ट्र केसरी कोळे मैदान आणि आज आपला घरचा साथ फायनलसाठी पात्र? ह्या वर्षी सांगायला गेलं तर ह्या वर्षी पुशेगावचं मैदान असेल, पेडगावचं असेल, जेवढी नामांकित मैदान झाली पुण्यामध्ये असेल, सासवडचं मैदान असेल, वडकीचं, एवढ्या वर्षी आम्ही सगळ्या मैदानात फायनलसाठी पात्र झालो। भरपूर आमची इच्छा अशी होती की कोळ्याचं मैदान खेळायचं आणि आज आम्ही कोळ्याच्या मैदानात बलमा आणि आमचा बुलेट घरचा साथ मानला पाहिजे, कारण की हाबी बैल आमच्या गावाच्या शेजारी 4 किलोमीटरच्या अंतरावर असतो आणि ही गाडी आमची पुशेगावला तिन्ही फेरकडनी पळून राहिली होती। बरोबर। परत आम्ही पळवली एक मैदान, पण आम्हाला काय थोडं यश आलं नाही, गाडी फोडली। आज मातीचं रान होतं, पल्ला होता, नियोजन करून चांगल्या नियोजनात गाडी आणली आणि गाडी टॉपच्या सीमेमध्ये आज फायनल पात्र झाली। त्याच्याकरता सर्व श्रेय जाते आमचं संतोष ड्रायव्हर मोरगाव यांना। बरं, खऱ्या अर्थानं तुम्ही म्हटलं की पुसेगावच्या मैदानात ही गाडी पळवली आणि आपला नंदी म्हणजे संघर्ष योद्धा बुलेट आहे आणि तो कधी तुमचं नाव कधी खाली करून दिलं नाही त्याने आणि आज पण महत्त्वाचं मैदान आहे, महाराष्ट्र केसरीचं मैदान आहे, त्या मैदानात गुलाल तुम्हाला मिळवून दिला आहे। काय आजचा क्षण आहे तो? कारण हा आता तुम्ही म्हटलं ही जोडी पळवण्याचा निर्णय घेतला आणि हा नंदी त्याला सपोर्ट करतोय, म्हणजे तो एक संघर्ष योद्धा आहे आणि हा नंदी त्याला सपोर्ट करतोय। आता आमच्या बुलेटच्या बाबतीत सांगायचं म्हणलं तर गेले 10 वर्ष झालं बैल आम्ही पळवतोय। त्याच्यानंतर आम्ही कमीत कमी 10-12 बैल आणली असतात। या 10-12 बैलांमध्ये आमचा अजूनपर्यंत 10वं वर्ष आहे, पण 10व्या वर्षात आमचा तो बैल 1 नंबरच्या, म्हणजे आज उतार व्हायला बैल आहे, पण सगळ्या 1 नंबरच्या गाड्या मारायची ताकद आहे आणि एकटा बैल पळून गाडी मरत नसती। त्याच्याकरता आम्हाला मोलाची जाते तुफान बावड्या फॅन क्लब, पांडा क्रीडा असत्यान, गाड्या असत्यान, त्यांची सर्व ही टीम आहे। सर्व तुम्हाला ती सध्या बैलाची आहे। आपला बैल खालून 2-3 हिस्से एकसारखी गाडी नेतो, हा बैल पुढचा 1-2 हिस्से काढतो, तर माझी गाडी पळती, त्याच्यामुळे ही गाडी गुलालात राहते। काय शेट आता बघायला गेलं तर कुठेतरी बुलेट आणि बादल दोन्ही पण नंदे कुठेतरी एक ईर्षेनं पळतात, असं त्यांचं जर बघायला गेलं तर पळ त्या जोडीचा अशा पद्धतीचा काय सांगाल? पळ चांगला आहे गाडीचा। महत्वाचं ह्या गाडीची टेक्निक सर्वात आलेली आहे आमच्या ड्रायव्हरला। हा बैल थोडा खालून काढून घ्यायला लागतो आणि काढून घेतल्यावर गाडी सरळ लागल्यानंतर हा बैल बी पुढे गाडी एकसारखी ओढतो। त्याच्यामुळे हे समीकरण आमचं जुळलेलं आहे, ज्या दिवशी आमची गाडी मध्ये येते त्या दिवशी आमची गाडी कोण मारत नाही। आता शेट बघायला गेलं तर हा पूर्ण साज आहे तुमचा, तुमच्या दावणीला गोलाला असो नसो संपूर्ण टीम तुमच्या बरोबर कायम असते, काय सांगाल? आता आमच्या 2 गावात मिळून आम्ही कमीत कमी 40-45 जण आहे। ही जी टीम माझ्याकडे थांबलेली आहे फक्त पालमाची टीम आहे। पलीकडच्या साईडला तुम्ही गेलं तर आमची 15-20 पोरं बसलेली, प्लस आमचे ह्या भागातले फॅन फॉलोअर्स असतात, गारडीतले झालं, सातार खाटामधले आमचे रणजित पैलवान झालं, वाईतून, म्हणजे आमची जी संपर्कातली लोक आहे ती सगळे आम्ही ज्या ठिकाणी मैदानात जाईन सगळे आमच्या सहकार्यासाठी, 1 रुपया आपण कुणाला म्हणजे पैशासाठी नाही, सगळे आपल्या हौसासाठी नाही, या ग्रुपचं नाव कुठं तरी लांब जावं या सहकार्याने सगळे पोरं आमची सपोर्ट करते। नक्कीच शेठ, आणि आता बुलेटचं तुम्ही सांगितलं की तो 10 वर्ष झाला नंदी पळतोय, पण महत्त्व म्हणजे गुलाल तुम्हाला प्राप्त करून देतोय तुमच्या दावणीला, आणि तुमच्या दावणीची खासियत आहे की तुमचं नाव नंदी प्रत्येक मैदानात नाव काढतात का तर 100% गुलालात काढतात। काय सांगाल, खासियत काय सांगाल? महाराष्ट्रात असं एक पण मैदान नाही की जिथं आम्ही खेळलो नाही। या महाराष्ट्रात 32 शिराळ्यापर्यंत, विटा मायनीपर्यंत आम्ही प्रत्येक मैदान खेळलोय आणि प्रत्येक मैदानात प्रत्येक भागात आम्ही फायनलला आमची गाडी राहते, कारण की आम्हाला पहिल्यापासून सवय, आम्ही वरच्या भागात पुण्यामधून जर मोजकीच लोक ह्या भागात खेळायला येतात, त्याच्यामध्ये आम्ही एक पण मैदान ह्या भागातला सोडत नाही आणि त्यातल्या त्या तिकडच्या लोकांचं आमच्यावर जास्त प्रेम आहे। आम्ही कालच्याला राहिलो होतो आपल्या जैन केसरीचं जे मैदान होतं पुढं कासेगाव, आमचे सागर पाटील म्हणून आहे, त्यांच्या घरच्यांनी आम्हाला रात्री राहायची सोय, जेवणाची सोय, सकाळी येताना नाट्याची सोय झालं, परत आमचा अख्ख्या त्या आळीची एवढी लेडीज आहे त्यांनी आमचा बैल ओळून पाठवला, सांगितलं की तुमचा बैल आज गुलाल पाहता। आज सर्वांच्या प्रेमाने सर्वांच्या आशीर्वादाने हे क्षेत्र चालत आलेलं आहे आणि त्याच आशीर्वादाची हे आम्हाला त्याचं फळ देतात हे बैल। नक्कीच शेठ, बुलेटसाठी विशेषतः खूप साऱ्या शुभेच्छा असतील, कारण संघर्ष होता, त्याचं नाव पडलं आणि तो तुमच्यासाठी पळतोय, तुमच्या टीमसाठी पळतोय आणि त्याला साथ देतोय म्हणजे हा नंदी आपला, आणि हीच नंदी अजून परत एकदा चांगली पुढच्या मैदानात खूप साऱ्या पळताना दिसेल हीच आम्हाला अपेक्षा असेल। नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला सगळ्या टीमला तुमच्या। धन्यवाद। ऐका ना, ह्यांच्यातली